नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. मागच्या 2-3 दिवसांमध्ये कापसाच्या वायद्यात चांगली तेजी आली आहे. त्यामुळं ऑफ सीझनमध्ये आपल्याला अपेक्षित असणारी तेजी हीच का, असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी विचारत आहेत. पण देशातील कापूस बाजाराचं समीकरण पाहिलं तर कापूस दराला आधार देणारे काही घटक आहेत आणि या घटकांमुळं कापसाच्या दराला आधार मिळू शकतो. पण कापसाच्या भावामध्ये चांगली तेजी येण्यासाठी कापसाच्या मागणीत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावांमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजाराचं लक्ष सध्या अमेरिकेच्या कापूस पिकाच्या अहवालाकडं आणि घडामोडींकडे आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील वायद्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. देशातील वायदे हे गेल्या 2.5 महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. आज सायंकाळपर्यंत कापसाचे वायदे हे 59,000 रुपयांच्या पार पोहोचलेले होते. म्हणजेच MCXवरचे वायदे आज आपल्याला 59,500 रुपयांच्या दरम्यान दिसले. हे वायदे सायंकाळपर्यंतचे होते. त्यानंतर बाजारामध्ये काहीशी चढउतार झालेले असू शकतात. आता वायद्यांमध्ये सुधारणा झाल्याचा परिणाम आपल्याला बाजार समित्यांमध्ये देखील दिसला. बाजार समित्यांमधले भाव म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे भाव देखील 100 ते 150 रुपयांनी वाढले होते. काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल भाव हा 8,000 रुपये किंवा 8,000 रुपयांपेक्षा काहीसा अधिक दिसला होता. परंतु सरासरी भाव पातळी हे आपल्याला फक्त 100 रुपयांनी वाढलेली दिसून आली. देशातील बाजारांमध्ये आज सरासरी भाव 7,000 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजे सरासरी भाव 100 रुपयांनी वाढलेले होते. आता देशातील बाजारांमध्ये म्हणजेच वायद्यात आणि बाजार समित्यांमध्ये देखील सुधारणा झाली. त्यामुळं आम्हाला अपेक्षित असणारी तेजी हीच आहे का, किंवा ऑफ सीझनमध्ये दिसणारी तेजी हीच आहे का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शेतीमाल बाजार विश्लेषक अजय केडिया यांनी काही मुद्दे मांडलेत. अजय केडिया नेमकं काय म्हणतात ते बघूयात. देखिए, दो तीन चीज इंपॉर्टेंट है। सबसे पहले है डिमांड को लेकर। रिसेंटली हमने देखा कि चाइना, बांग्लादेश, वियतनाम, यहाँ से कोई मेजर डिमांड नहीं है, जिसकी वजह से ग्लोबल मार्केट में भी कोई चेंजेस नहीं है। बट हाँ, रिसेंटली अगर हम बात करें तो CPOC की जो मीटिंग थी, यहाँ पे हमने अपडेट आते हुए देखा है कि इस बार की डिमांड जो रहेगी करीबन 307 लाख बेल के आसपास की टेक्सटाइल इंडस्ट्री की डिमांड रहेगी, वो काफी अच्छी फिगर्स दिखाई दे रहा है। जबकि अगर प्रोडक्शन की बात करें तो जो रिपोर्ट आ रही है उसमें बताया जा रहा है कि प्रोडक्शन करीबन 325 लाख बेल्स के आसपास रहेगी, जो कहीं ना कहीं सीजन्स का जो एंडिंग स्टॉक है वो 47-48 लाख बेल्स के आसपास रहेगी, जो पिछले साल के मुकाबले थोड़ा कम भी है। लेकिन डिमांड इंप्रूवमेंट नहीं होने की वजह से अभी तक हमने कोई प्राइसेस के अंदर बड़ा गेंस नहीं देखा है। स्लोली एंड स्टडीली हमें लगता है कि आगे जाके अगर डिमांड में इंप्रूवमेंट आता है तो डेफिनेटली प्राइजेस को एक अच्छा अपलिफ्ट मिलेगा, क्योंकि डोमेस्टिक मार्केट में अब तक के जो सोइंग के फिगर आए हैं वो लुक्रेटिव नहीं है। सोइंग में थोड़ा सा ड्रॉप भी देखने को मिला है। फार्मर की जो शिफ्टिंग है वो अदर क्रॉप पे ज्यादा जाते हुए दिखाई दे रही है, जबकि पल्सेस में, सोयाबीन में इनफैक्ट अगर हम बात करें तो MSP भी हमने इंप्रूव होते हुए देखिए करीबन 501 रुपए से बढ़ाकर 7,121 पे कर दिया गया है। उसके बावजूद हम देख रहे हैं कि लंबी क्रॉप है, उसके बदले फार्मर्स को नए ऑप्शंस ज्यादा दिखाई दे रहे हैं। अच्छा, लानिनो होने की वजह से एक चीज ध्यान रखिए कि जो स्टैंडिंग क्रॉप है उसको भी कहीं ना कहीं कंसर्न्स रहता है आगे जाके, चाहे पिंक बॉल वॉर्म की बात करें जो पिछले 2-3 सालों से इम्पैक्ट भी दे रहा है। तो कुल मिला के कुछ क्रॉप को लेकर, सोइंग को लेकर कंसर्न्स रह सकते हैं जो प्राइजेस को सपोर्ट करेगा। लेकिन ज्यादा बड़ी तेजी इसलिए नहीं आ रही क्योंकि डिमांड में कोई इंप्रूवमेंट नहीं है। तो आने वाले टाइम में हमें ये देखना है अगले 2-3 महीने में अगर डिमांड में कुछ अच्छी तेजी आ जाती है तो डेफिनेटली प्राइजेस को एक अच्छा अपलिफ्ट मिलेगा। एक्सपोर्ट वाइज बात करें तो वी डोंट एक्सपेक्ट के एज ऑफ नाउ हमारी जो प्राइसिंग है इंटरनेशनल मुकाबले काफी ज्यादा है, तो ऐसा एक्सपोर्ट में कोई मेजर चेंजेस नहीं दिख रहा है। हाँ, इंटरनेशनल में आइस कॉटन अगर 75-76 सेंट के ऊपर निकलकर 80 तक आता है तो उसका इजाफा डेफिनेटली हम डोमेस्टिक मार्केट पे पड़ते हुए दिखेंगे, क्योंकि इंडस्ट्री में भी हमने देखा मैन मेड फाइबर की तरफ इनका रुझान बढ़ा है नेचुरल कॉटन के बदले। तो ये सारे फैक्टर्स है जो अभी तक कहीं ना कहीं कॉटन पे दबाव रख रहा है। पर टेक्निकल ग्राउंड पे मुझे लगता है 70-71 सेंट के नीचे नहीं जाना है। ऊपर में 76 का लेवल अगर ब्रीच करता है आइस कॉटन तो हम 80 सेंट तक दिखा देंगे। बट डेट विल टेक टाइम के आगे मॉनसून और क्रॉप प्रोग्रेस कैसे रहेगी, ये हफ्ते में USD की भी जो रिपोर्ट आनी है ये और ज्यादा क्लैरिटी देगी कि एक्सपोर्ट के बाद क्रॉप की कंडीशन कैसी है। तो ये सारे फैक्टर इस बार इम्पैक्ट कॉटन मार्केट को करता हुआ दिखाई देगा। केडिया यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशातील बाजाराला काही आधार देणारे घटक आहेत. म्हणजे सध्या जी काही सुधारणा दिसून आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजार हा एक महत्त्वाचा घटक आहेच. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्याचा आधार आपल्या देशातील बाजाराला मिळाला. पण त्याशिवाय देशातील नवीन हंगामातील कापूस लागवड ही काही प्रमाणात कमी होताना दिसते. म्हणजे लागवडीचा टक्का सध्या काहीसा कमी दिसतोय. त्यासोबतच कापसाचा वापर काहीसा वाढलेला दिसतोय.
त्यानंतर देशातून जी काही निर्यात होते शेजारच्या देशांना ती देखील टिकून आहे. यासोबतच सरकीचे भाव देखील मागच्या 2-3 आठवड्यांपासून कायम टिकून दिसत आहेत. या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्याला देशातील बाजारावर दिसून येतोय. त्यातल्या त्यात महत्त्वाचा घटक आहे की म्हणजे सध्याची जी काही सुधारणा दिसून आली ती प्रामुख्यानं एका घटकामुळे आली, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली सुधारणा. मग आंतरराष्ट्रीय बाजारात किती सुधारणा झाली आणि कशामुळे झाली? तर आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच आईसवरती अमेरिकेच्या बाजारातील कापूस वायदे आज सायंकाळपर्यंत 75.34 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली सुधारणा ही गेल्या 3 आठवड्यांमध्ये उच्चांकी होती, म्हणजेच भाव गेल्या 3 आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आता नेमका आंतरराष्ट्रीय बाजारात ही सुधारणा का झाली तर त्याला प्रामुख्यानं 2-3 घटक कारणीभूत आहेत. तर त्यामध्ये पहिला घटक आहे की तो म्हणजे अमेरिकेच्या काही भागांमध्ये सध्या कोरडं वातावरण आहे, म्हणजेच कापूस उत्पादक भागात वातावरण कोरडं आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे काही देशांकडून अमेरिकेच्या कापसाला सध्या मागणी वाढते, म्हणजे निर्यात काहीशी वाढलेली दिसते. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे की डॉलरचं कमी झालेले मूल्य. या 3 घटकांमुळं प्रामुख्यानं अमेरिकेच्या कापूस बाजारामध्ये सुधारणा दिसून आल्याचं सांगितलं जात आहे. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या कापसाची लागवड वाढेल, पिकासाठी यंदा पोषक वातावरण आहे, हे सेंटिमेंट तयार होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे पडले होते, म्हणजेच कापूस मंदीत आला होता. परंतु आता अमेरिकेच्या काही भागांमध्ये कापूस पिकासाठी जे काही वातावरण पोषक असायला हवं तसं दिसत नाही आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला सध्या कापूस बाजारावरती दिसून येतोय. मग आता ही जे काही सुधारणा मागच्या 3 दिवसांमध्ये दिसून आली, ही सुधारणा कायम राहील का? तर याबाबत अनेक जणांचं मत हे नकारात्मक आहे. म्हणजेच कापूस दरवाढीसाठी प्रामुख्यानं जो काही मुख्य घटक आहे तो आहे मागणीचा. आणि मागणीमध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली नाही आहे. मागणी काही प्रमाणात वाढली, परंतु भारतातल्या कापसाची मागणी असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी असेल किंवा अमेरिकेच्या कापूस निर्यातीत झालेली वाढ ही काही मोठी नाही असं सांगितलं जात आहे. परंतु बाजारामध्ये जे काही नकारात्मक सेंटिमेंट होतं ते काहीसं कमी झालं आणि सकारात्मक सेंटिमेंट निर्माण होऊन कापूस दरात सुधारणा झाली असं देखील सांगितलं जात आहे. आता कापूस बाजारामधलं जे काही समीकरण आहे ते नेमकं तेजीच्या बाजूने जाईल का कापूस बाजार स्थिर राहील, हे आपल्याला अमेरिकेच्या कापूस पिकाचा जो काही अहवाल आहे तो पुढे आल्यानंतरच कळेल आणि बाजारावर त्याचे आपल्याला पडसाद दिसून येतील असं देखील अभ्यासकांनी सांगितलं आहे. मग अमेरिकेच्या कापूस अहवालामध्ये नेमकं काय असेल तर अमेरिकेच्या कापूस अहवालामध्ये देशात नेमकी लागवड किती झाली, पिकासाठी पोषक हवामान आहे का, किंवा कोणत्या भागांमध्ये परिस्थिती कशी आहे, कापूस पीक उत्पादनाची नेमकी परिस्थिती भविष्यात कशी असू शकते याचा उल्लेख या अहवालामध्ये असेल असं सांगितलं जात आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचं लक्ष सध्या या अहवालाकडे आहे. जर समजा या अहवालामध्ये कापूस बाजाराला आधार देणाऱ्या घटना पुढे आल्या किंवा काही गोष्टी कापूस बाजाराला आधार देणाऱ्या असतील तर कापसामध्ये आपल्याला चांगली तेजी दिसू शकते. आता अजय केळे यांनी देखील सांगितलं की जर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी 76 सेंटचा टप्पा पार केला तर पुढे 80 सेंटपर्यंत बाजार पोहोचू शकतो. आणि या वाढीसाठी प्रामुख्यानं या अहवालातल्या नोंदी किंवा गोष्टी ह्या आवश्यक आहेत. पण जर या अहवालामधल्या गोष्टी ह्या नकारात्मक असतील किंवा भाव कमी होण्याला जर पूरक असतील तर मात्र कापूस बाजारामध्ये आपल्याला काहीशी नरमाई पुन्हा दिसू शकते किंवा बाजार स्थिर राहू शकतो असं देखील सांगितलं जात आहे. आता मागच्या 1-2 महिन्यांपासून आपण सतत चर्चा करतो ती म्हणजे सेंटिमेंटची. आणि असं सांगितलं जातं किंवा अनेक अभ्यासकांनी असं मान्य देखील केलं की बाजारामध्ये सेंटिमेंटनुसार सध्या खेळ सुरू आहे. म्हणजे कापूस बाजाराचं सेंटिमेंट्स मागच्या काही महिन्यांपासून नकारात्मक होतं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजारावर एवढी मंदी आली. आता सध्या मागच्या 3-4 दिवसांपासून कापूस बाजारामध्ये सकारात्मक सेंटिमेंट तयार झाले. त्याला कारणं कोणती आहेत हे आपण पाहिलेली आहेत. हे सकारात्मक सेंटिमेंट जर पुढच्या काळामध्ये कायम राहिलं आणि त्याला जर मागणीची जोड मिळाली तर कापूस भावामध्ये आपल्याला अपेक्षित तेजी दिसू शकते असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मग पुढच्या काळामध्ये कापूस बाजारात काय परिस्थिती राहू शकते? आपल्याला अपेक्षित असलेली तेजी हीच आहे का अजय केळे यांनी सांगितल्याप्रमाणे जर ही तेजी आत्ताच आली नाही तर पुढच्या 2-3 महिने वाट पाहावी लागू शकेल, हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. त्यावेळी नेमकं बाजारामध्ये काय घडतं, या अहवालातून पुढे काय येतं, बाजारावर त्याचे काय पडसाद उमटतात हे आम्ही तुम्हाला त्यावेळी कळवूच. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.